हॅलो पब्लिक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आम्ही आज सगळे जाणार आहोत CETची परीक्षा द्यायला. पण ही फायनल नव्हे, सराव परीक्षाच आहे. पण आम्हाला ह्यासाठी जायचं होतं DY पाटील तळसंदीला. पण यासाठी सुद्धा कॉलेजचीच गाडी येणार होती, म्हणून यायचं आणि जायचं टेन्शनच नव्हतं. बस कधी येईल याची वाटच बघत बसलेलो, तोपर्यंत बस समोरनंच आली. बस आली म्हणताच पोरं लगेच बसमध्ये चढून त्यांची जागा धरलीत आणि बॅगा वर ठेवू लागलीत. आणि या भावाचं काय वेगळंच सुरू होतं. याला कॅमेरात बघ म्हणताना आणि डायरेक्ट 2 बोटच दाखवली. मग काय तेवढ्याच सर दिसलं. मग सरांना म्हणलं, हो सर हाय करा की. मग सर काय लगेच हाय करतात, कसं चांगलाच का नाही सर. मग काय आमचा DY पाटील कॉलेजकडे निघायचा प्रवास सुरू झाला होता. आनंदही होता, पण मनात एक वेगळीच भीती होती. परीक्षा कशी जाणार. पण हा बंडा बघा कसा रील्स ढकलत बसला. याला काय परीक्षेचं टेन्शनच नाही. मग काय तेवढ्यात महाराजांचं दर्शन झालं. मग महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. बस निघून जास्तीत जास्त 10 मिनिटं झाली होती. तोपर्यंत बघा पोरांचा कसा दंगा सुरू झाला. काय कळतच नव्हतं, पेपरला चालली की ट्रिपला चालली. पुढनं ड्रायव्हर का काय वेगळंच ओरडत होतं. कोणाचं ऐकू काय कळतच नव्हतं. त्यांच्या संगत दंगा करायचा की ड्रायव्हर काकाचं ऐकून शांत बसायचं. मग काय ड्रायव्हर काका ओरडत असून पण आमची दंगामस्ती चालूच होती. दंगामस्ती करत करत कधी आम्ही तळसंदे गावात एंटर करतो आम्हालाच कळत नाही. तर भावांनो, ब्लॉग खूपच मोठा होता म्हणून आपण इथंच थांबवत आहे. तर तुम्हाला ह्याच्या पुढं काय होते बघायचं असेल तर पेजला नक्की फॉलो करा आणि कमेंट करा पार्ट 2.